आता सुरू होत आहे देशाचा सर्वात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आम्ही अशा लोकांना सादर करतो जे सतत बातम्यांमध्ये असतात, कॉन्ट्रोवर्सीजने घेरलेले असतात। आपकी अदालत मध्ये आज एका अशा पर्सनॅलिटीला सादर करतोय ज्यांनी कॉन्ट्रोवर्सीजची भरमारच क्रिएट केली आहे, ज्यांनी दररोज वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्ही चॅनल्स मध्ये न्यूज वरती ताबा मिळवलाय, ज्यांच्याविषयी जनतेच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, बरेचसे आरोप आहेत। आज त्याचं स्पष्टीकरण मागूयात आपकी अदालत मध्ये। हिंदी सिनेमाची आयटम गर्ल राखी सावंत आपकी अदालत मध्ये हजर व्हा। आपकी अदालत मध्ये आजचा खटला सुरू करणार त्यापूर्वी आजच्या जज नफिसा अली यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। राखी, सगळ्यात आधी तर मी तुमचा आभार मानू इच्छितो की आपकी अदालतची डिग्निटी ठेवत तुम्ही खूप डिसेंट कपडे घालून आला आहात आपकी अदालत मध्ये। ऍक्च्युली मला माहित होतं की तुम्ही आहात ना इथे, फक्त म्हणून मला वाटलं की मी साडी नेसून आले तर बेटर असेल। घाबरल्यामुळे? घाबरल्यामुळे माहित नाही तुम्ही म्हणजे मला वाटलं की तुम्ही मला काय विचाराल की अदालतमध्ये तुम्ही हे घालून आलात, म्हणून मला वाटलं की बेटर मी साडीच फक्त नेसून अवघड जाते। ही आहे की लोक तुम्हाला ओळखणार नाहीत कदाचित। तर खटला सुरू करूयात। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप राखी सावंत यांच्यावर। आपकी अदालत मध्ये आयटम गर्ल राखी सावंत यांच्यावर आरोप आहे की प्रसिद्धीसाठी यांनी वल्गॅरिटीचा आधार घेतला। राखी, तुमच्या बालपणाच्या गोष्टी मला रिसर्च मध्ये समजल्या की तुम्ही अशा नव्हता जशा आज तुम्ही दिसताय। मी ऐकलंय खूप गोल मटोल होतात तुम्ही। हो, खूप जाड होते मी लहानपणी। खूप इनोसंट होते, आजही आहे। आणि पण अशी वेळ जशी बदलत जाते तसं माणसाला बदलावं लागतं। पण डान्स तर मी लहानपणापासूनच जेव्हा करत तुमचे होते। वडील तुम्हाला सांगायला यायचे की अभ्यास करा, ही गोष्ट काही कामाला येणार नाही आयुष्यामध्ये। खूप स्ट्रिक्ट होते माझे वडील। माझी आई एवढी स्ट्रिक्ट नव्हती, माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते की जर कधी मला आरशासमोर डान्स करताना पाहिलं तर मला फटका खावा लागायचा, नाहीतर खूप गोष्टी झाल्या होत्या माझ्याबरोबर। पण मी बाबांना बघायचे, ते जर नसतील तर मी सुरू करायचे डान्स करायला। जर मला कळलं की माझे बाबा ड्युटीवरून आलेत तर मग मी बेडखाली लपून बसायचे। आणि राखी, जेव्हा तुम्ही डान्स करायला सुरुवात केली तेव्हा अशी सुरुवात केली की कुठल्याही डिग्निटीची जराही काळजी घेतली नाही। मी असा कुठला डान्स केला? मला वाटतं की मी जो पण डान्स करते ती आजकालची लेटेस्ट फॅशन आहे। खूप वेस्टर्न डान्स मी करते। मला वाटतं की खूप छान डान्स करते मी। आणि तुम्ही मलाच विचारू नका, आपली जनता आहे इथे आणि जितकेही त्यांनी माझे व्हिडिओज बघितलेत, खूप स्टायलिश डान्स असतो माझा। राखी, ते डान्सची माझे कदाचित कोरिओग्राफर्स मला स्टेप्स देतात सर। हो ना, तुमच्या कोरिओग्राफरशी प्रॉब्लेम आहे ना तुमच्या स्टेप्सची प्रॉब्लेम आहे। तुम्ही डान्स करण्यासाठी जे कपडे घालतात त्याच्याशी प्रॉब्लेम आहे। हे सगळं आमच्याकडून करून घेतलं जातं सर। जसं कोरिओग्राफर आम्हाला स्टेप्स देतात, जर कुठलीही सेक्सी स्टेप करायची असेल तर ते आम्हाला सांगतात की तुम्हाला असं करायचंय, तेव्हाच तर तुम्ही विकले जाल, तेव्हाच तर तुमचा व्हिडिओ विकला जाईल। आणि कपड्यांची गोष्ट असेल तर मी माझ्या डिरेक्टरची किंवा कुणाची कॉलर पकडून अजिबात बोलू शकत नाही की सर तुम्ही मला इतके शॉर्ट कपडे का देतात, तुम्ही मला साडीमध्ये नाचवा, तुम्ही मला सलवार कमीजमध्ये नाचवा। ते म्हणतील तुम्ही विकलेच जाणार नाही, तुम्हाला कोणी बघणारच नाही। तर आम्ही पण इतके पैसे लावतो या व्हिडिओवर, किंवा आम्ही सिनेमावर एवढे पैसे लावलेत, आमचा व्हिडिओ वगैरे सगळं विकलं गेलं पाहिजे। म्हणजे ही जी वस्तुस्थिती आहे ती आहे सर, याला मी फेस केलेलं आहे सर। त्यामुळे आम्हाला इच्छा नसताना सुद्धा घालावे लागतात असे कपडे। राखी, असू शकतं की तुमचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये डिरेक्टर तुम्हाला सांगत असतील, पण जेव्हा तुम्ही स्टेज शोजला जाता तेव्हा तरी कमीत कमी तुम्हीच ठरवता ना कुठले कपडे घालायचे। मी कोल्हापूरच्या ज्या शोमध्ये जो गोंधळ झाला होता त्याच्या आधी मी खूप शोज केले, जे माझं पहिलं राखीजी, गाणं होतं। तुमच्या व्हिडिओचा तो फोटो आहे माझ्याजवळ। कुठली एअर होस्टेस ही कपडे घालणार सांगा बरं जरा।
सर तर माझे डिरेक्टर आहेत राहुल सूद. हे त्यांनी मला सांगितलं, मी तर व्यवस्थित जॅकेटच्या आत शर्ट घातलं होतं, जॅकेट घातलं होतं आणि मी येऊन असं फोटोशूट असं करत होते. तर ते म्हणाले, "यात मजा येत नाहीये." खरं बोलते. ते म्हणाले, की "काही दिसतच नाहीये." मी म्हटलं, "व्हॉट यू मीन सर?" तर म्हणाले, "जस्ट होल्ड धिस युअर शर्ट अँड जस्ट पुल आउट अँड जस्ट डू लाइक धिस." तर मी म्हटलं, "ओके." बिकॉज आय हॅव टू लिसन टू माय डिरेक्टर. मला माझ्या डिरेक्टरचं म्हणणं ऐकलं पाहिजे बिकॉज ही इज ते डिरेक्टर आहेत. तर त्यांनी मला मी असं केलं आणि जेव्हा नंतर बघितलं तर असा फोटो आला होता, तर आता यात माझी काय चूक आहे? तुम्ही म्हणताय की तुम्ही इतक्या साध्याभोळा आहात की डायरेक्टरनी काय केलं, त्याचा काय परिणाम होईल, ते कसं दिसेल, त्याबद्दल तुम्हाला कल्पनाच नव्हती. सर मला माहीत होतं याचा काय परिणाम होईल बिकॉज सर ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी एकटी मुलगी नाहीये. याच्यापेक्षा पण जास्त वल्गर जी एक मूव्ही आहे, माहीत नाही मी मूव्हीचं नाव घेतलं पाहिजे की नाही. एक हिरोईन आहे जी न्यूड आहे सर, जिने पूर्ण बॉडीवर टॅटूज काढलेत. ते काय? मी असं तर करत नाही ना. म्हणजे माझे सगळे व्हिडिओज बघा तुम्ही परदेसियापासून ते होठों पे ऐसी बात से लेके बुड्ढा मिल गया, मोहब्बत है मिर्ची किती क्लासिक व्हिडिओज आहेत आणि किती चालतात. नॉट बिकॉज ऑफ माय शॉर्ट कॉस्ट्यूम, जस्ट बिकॉज ऑफ माय डान्स. माझ्या एक्सप्रेशनमुळे, माझ्या टॅलेंटमुळे सर. कितीतरी इथे इथे अर्धा तास तर फक्त स्मूचिंग करतात सर. असल्या असल्या मूव्हीज आहेत. तिथे थांबवलं पाहिजे सर. मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय. तुमचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला वाटतं की फॅमिलीतले लोक एकत्र बसून बघू शकतात? सर ते बघतात. मला फॅमिलीवाल्यांचे फोन येतात. ज्यांना 2-2, 3-3 मुलं आहेत त्यांचे बायका म्हणतात, "माय गॉड, यू आर सो हॉट." फिमेल, मेल तर सोडून द्या सर. जर राखी इतकंच सगळं काही व्यवस्थित आहे, तर मग असं का झालं होतं की मी ऐकलं जेव्हा तुम्ही फराह खानच्या मैं हूं नामध्ये काम करत होता, तेव्हा तुम्ही सेटहून परत आलात तेव्हा इतके छोटे कपडे घातले होते की तेव्हा घरी पोहोचण्यासाठी तुम्हाला बुरखा घालून यावं लागलं? जेव्हा फराह खानच्या सिनेमाचं ऑडिशन दिलं होतं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, की तुम्हाला शॉर्ट कपडे घालून यायचंय ऑडिशन द्यायला शाहरुख खानच्या सिनेमासाठी. आणि मी याआधी कुठलाच सिनेमा नव्हता केला. तर मी बिल्डिंगच्या खाली उतरू कशी? शॉर्ट ड्रेस घालून. तर हे माहीत नाही, की हे माझं डोकं होतं, की मी शॉर्ट ड्रेस तर घातला, त्याच्यावर बुरखा घातला. मी म्हटलं, आता मी व्यवस्थित खाली उतरू शकते आणि जाऊन मी ऑडिशन दिलं. तर म्हणजे ऑडिशनच्या इथे ते लोक घाबरले, की ही मुलगी बुरखा घालून का आली आणि ते म्हणाले, "नाही, नाही, तुम्ही घरी निघून जा." बघा, पूर्ण कपडे घालून आले होते. खरं त्यांना माहीत नव्हतं, की मी आतमध्ये शॉर्ट ड्रेस घातलेला आहे. मी म्हटलं, "तुम्ही कॅमेरा स्टार्ट करा, मी तुम्हाला ऑडिशन देते." "अरे, आम्हाला तुमची गरज नाहीये. वी वॉन्ट अ टीनेजर गर्ल." एकदम स्वीट लुकिंग गर्ल असते. मिनी स्कर्ट घालते. मी म्हटलं, "सर, तुम्ही कॅमेरा स्टार्ट करा." फराह खान होती, सगळेच होते, शाहरुख पण होते. तर ते म्हणाले, "चला यार, ठीक आहे, काही बोलते मुलगी. चला ठीक आहे, घ्या." जसा कॅमेरा स्टार्ट केला, मी बुरखा काढून टाकला. तुम्ही विश्वास ठेवा, नेक्स्ट डे मी आयब्रोज केले नाही, वॅक्स केलं नाही. नेक्स्ट डे मी फ्लाइट पकडली या सिनेमासाठी. जस्ट बिकॉज ऑफ शॉर्ट ड्रेस. दे सिलेक्ट मी. आणि पूर्ण सिनेमामध्ये तसा माझा खूप मोठा रोल होता. फक्त शाहरुख खानजींच्या फायटिंगमुळे माझा रोलच कट झाला. फक्त शॉर्ट ड्रेसच दिसला. तुम्ही सांगताय की जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासारख्या मुलींना काम मिळवायचं असेल तर शॉर्ट ड्रेस घालूनच हे सगळं करावं लागेल. आज मला 5 ते 6 वर्ष झाली आहेत या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आता मला हायपअप मिळालाय. कारण गेल्या 4 वर्षांपासून मी इतकं स्ट्रगल करते. प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये जाते, फोटोज दाखवते, ऑडिशन देते. लोक घाण बोलतात. मला फेस करावं लागतं. रडत अश्रू घेऊन परत येते. माझी आई मला प्रेमाने म्हणते, "काही हरकत नाही बाळा. एक दिवस बघ, एक दिवस असा येईल जेव्हा तुला चांगलं काम मिळेल." पण भलेही मला मोठ्या हिरोईनचं काम नाही मिळालं, कारण मी कुठलंच चुकीचं काम केलं नाहीये म्हणून मला नाही मिळालं. पण मी स्ट्रगल करून आले. मी व्हिडिओपासून स्टार्ट केलं, आयटम नंबरपासून स्टार्ट केलं. तर बॉस मी माफी मागते कारण बोलते, की मी कुणाचा पलंग गरम नाही केला. पण छोटे कपडे घालून मी आले आहे पुढे. ही गोष्ट आहे. मला या गोष्टीचं नक्कीच मी ही गोष्ट बोलू तुम्ही इच्छिते. म्हणताय की फिल्म इंडस्ट्रीमध्ये या प्रकारच्या ऑफर्स येतात. काय तुम्हाला कास्टिंग काउचच्या ऑफर्स येतात? जर तुम्हाला रोल हवा असेल तर अशा प्रकारची गोष्ट करावी लागेल? असं होत असतं. मोठे डिरेक्टर, मोठे जे प्रोड्युसर, डिरेक्टर असतात ते असे नाही करत. पण काही लोकांनी या फिल्म इंडस्ट्रीला इतकं खराब करून टाकलंय, त्यांनी म्हणजे बदनाम केलंय आपल्या फिल्म इंडस्ट्रीला. जे काही लोक असे असतात, जे काही ॲक्टर्स पण आहेत, जे सर तुमच्याच चॅनलमध्ये दाखवलं गेलं होतं त्या ॲक्टरचं कास्टिंग काउचच्या विषयी. तर काही लोक असे आहेत, जे प्रत्येक मुलीला बिचारा मुली कुठून येतात आपल्या इच्छा घेऊन बनण्यासाठी किंवा आयटम गर्ल बनण्यासाठी. तर तिथे त्यांचा मिसयूज केला जातो सर. असे काही घाणेरडे डायरेक्टर बी-सी ग्रेडचे लोक आहेत. जे त्यांना म्हणतात, की जर त्यांना ॲक्टिंग नाही बघायची, त्यांना डान्स नाही बघायचा, तर म्हणतात स्क्रीन टेस्ट घेऊयात. स्क्रीन टेस्ट पण नाही. हे काय असतं? मुलगी येते आपल्या इच्छेने, की बाबा काम द्या आम्हाला.
मी सर खूप टॅलेंटेड आहे. तो म्हणतो टॅलेंट आहे तर नंतर ऑडियन्स समोर नंतर जाणार. आधी आम्हाला तर टॅलेंट दाखवा. हे चुकीचं आहे ना? पण राखी, तुम्ही हा सगळा दोष त्यांच्यावर टाकत आहात. पण मुली काय करतायत, कुठल्या प्रकारचे ते फोटोज दाखवतायत, कुठल्या प्रकारचे ते मुली लाचार असतात बिचाऱ्या. त्या मुली पहिल्यांदा जेव्हा गावातून येतात तेव्हा छान 2 वेण्या, छान सलवार कमीजमध्ये फोटो असतात. मुंबईला येऊन चेंज होऊन जातात. शॉर्ट ड्रेस. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेच चालतं ना? राखी, इथे जे लोक बसले आहेत ऑडियन्समध्ये, त्या सगळ्यांना विचारूयात, कुणाकुणाला ही गोष्ट वल्गर वाटते. ज्या ज्या लोकांना वल्गर वाटते त्यांनी आपला हात जरा वर करा. राखी, हीच ती जनता आहे जी ठरवत असते काय खरं आहे, काय खोटं सर हे आहे. चुकीचं आहे. सर माझे व्हिडिओ सगळे बघतात. सगळ्यांना माझा फोटो हवाय. हे चुकीचं आहे. पॉलिटिक्स आहे. तुम्हाला माहिती आहे का की बनारसमध्ये जे लोक साड्या बनवतात, जे ट्रेडर्स आहेत, त्यांनी तुमच्यासाठी साड्या पाठवल्या होत्या. माय गॉड. मला नाही माहिती. तिथल्या वृत्तपत्रांमध्ये बातमी छापली की आम्ही साड्या गोळा केल्या आहेत आणि राखी सावंतला पाठवू, ज्यामुळे त्या कदाचित पूर्ण कपडे घालतील. रॉंग. हे बघा सर, मला असे सिनेमे सुद्धा करायचे आहेत. संजय लीला भन्साळी जर मला साईन करते तर नक्कीच मला साडी नेसवतील. ते मला शॉर्ट ड्रेस नाही घालू देणार. सर डिरेक्टरमध्ये फरक असतो. आता महेश भटजींचा सरांचा सिनेमा मी करत असेल तर तुम्ही काय 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 एक्सपेक्ट कराल? काय घालणार मी? तुम्हाला आजपर्यंत असा कुठला मला डायरेक्टर नाही भेटला मिळाला जो- आजपर्यंत. खरं सांगते, असा कुठला डिरेक्टर नाही सापडला आणि मला कधीच कोणी म्हटलं नाही की तू साडी नेस, मी तुला पिक्चरमध्ये घेतो. हे घाल. नाही. जेव्हा माझं अखियाना मार, माझं किती चांगलं गाणं होतं अखियाना मार. तुम्ही विश्वास ठेवा, मला प्रितिश नंदी सरांनी, मी म्हटलं सर वेअर इज माय कॉस्ट्यूम? मला हँगरला फक्त 2 पीस दिसतायत. आणि मी घाबरले. म्हटलं सर हे मी कसं घालू? तर पण मला घालावं लागलं बिकॉज सॉन्ग वॉज व्हेरी नाईस. आणि जर मी नसता घातला तर दुसऱ्या कुणी घातला असता तर मी माझं काम का जाऊ पण देऊ? वल्गॅरिटी तर तुमच्या कामामध्ये, तुमच्या डान्समध्ये तर आहेच. आणि आपल्या पॉप्युलॅरिटीसाठी या वल्गॅरिटीचा तुम्ही कायम वापर केलाय. मी ही गोष्ट मान्य करते की मी भरपूर शॉर्ट कॉस्ट्यूम मी घातलेत. इथून पुढे इतके शॉर्ट कॉस्ट्यूम मी घालणार नाही. हे तुम्ही पब्लिकच्या समोर आज वचन देत आहात. हो. राखी, तुम्ही जे कॉस्ट्युम्स घातले, कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सीज क्रिएट झाली, कुठल्या प्रकारचे विवाद निर्माण झाले, कुठल्या प्रकारच्या गोष्टी लोक बोलले त्याविषयी. पण एका ब्रेकसाठी आपल्याला थांबायचं आहे आणि ब्रेक नंतर जेव्हा आपण परत येऊ तेव्हा राखी सावंत यांना विचारूया त्या कॉन्ट्रोव्हर्सीज बद्दल, ज्या त्यांच्या डान्समुळे, त्यांच्या कपड्यांमुळे, त्यांच्या आयटम सॉंग्समुळे क्रिएट झाल्या. आपकी अदालतमध्ये आज आरोपांच्या आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत एक सुप्रसिद्ध आयटम गर्ल राखी सावंत. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप राखी सावंत यांच्यावर. आपकी अदालतमध्ये आयटम गर्ल राखी सावंत यांच्यावर आरोप आहे की बातम्यांमध्ये राहण्यासाठी या कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करतात. राखी, तुमच्याबद्दल नेहमी हेच म्हटलं जातं की तुम्ही जाणून बुजून बातम्यांमध्ये राहावं, तुम्हाला पब्लिसिटी मिळत राहावी म्हणून तुम्ही कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करता आणि म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मिरची सावंत म्हणतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्या भावाने एक सिनेमा बनवला, त्या सिनेमामध्ये तुम्ही डान्स केला, त्यामध्ये जो डान्स केला, त्यामध्ये जो ड्रेस तुम्ही घातला होता, ज्यामध्ये नाणी आहेत, आणि शिवसेनेचे लोक म्हणाले की कमीत कमी अशा प्रकारचा अपमान आपल्या नॅशनल सिम्बॉलचा नाही झाला पाहिजे. बॉम्बेमध्ये इतके बिअर बार आहेत. तिकडे पैसे उडत असतात. तेव्हा अपमान होत नाही. मी तर नाणी, एक पूर्ण कॉस्ट्यूम आहे. कॉस्ट्यूमच्या वर माझ्या भावाने नाणी चिकटवली आहेत कारण सिनेमाचं नाव आहे हॉट तुमच्या मनी. बरोबर भले व्हिडिओ बनवू दे, भले सिनेमा बनवू दे, हॉट शब्द नक्कीच येईल. भावाने सिनेमा बनवला, त्याचं नाव सुद्धा हॉट मनी. विश्वास ठेवा, मी पूर्ण दिवस तो कॉस्ट्यूम घालून उभी होते आणि एक एक नाणं असं खाली पडत होतं आणि तरी सुद्धा मी चिकटवत चालले होते. मला हे माहिती की असं नको व्हायला, पण आता तो सेन्सरमध्ये कट झालाय. तो फिल्ममध्ये नाही तुमचा दाखवला तो गेला. सीन तर सेन्सॉरने कापून टाकला आणि तुम्ही जे शोज करता त्यांना मुंबईच्या पोलिसांनी कापून टाकलं. तुम्ही जेव्हाही कुठला शो करण्यासाठी जाता तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस त्यावर बंदी लावतात. हे चुकीचं आहे सर. नक्कीच हे त्या लोकांनी केलंय. मी महाराष्ट्राच्या पोलिसांवर मी अतिशय नाराज आहे. कारण हे बघा, परफॉर्मन्स करणं हा माझा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे.
पोलिसांनी ह्या प्रकारची प्रतिक्रिया माझ्यासाठी एकदम अनकॉन्स्टिट्युशनल आहे. बघा राखी, ही गोष्ट सगळ्यात आधी सुरू झाली होती कोल्हापूरमध्ये, जिथे तुम्ही जो शो केला त्याबद्दल असं म्हटलं गेलं की तुम्ही इतके कमी कपडे घातले होते की ते ओबसीन वाटत होते. मला अजिबात वाटत नाही की मी काही कमी कपडे घातले होते. त्या कोल्हापूरच्या शोच्या काही क्लिपिंग्स आमच्या जवळ आहेत, त्या तुम्ही बघा, तेव्हा कदाचित तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय घातलं होतं. मी ते फक्त खूपच- थोडासा डीप नेक घातला होता. मी तो पण तुम्हाला त्या ऑर्गनायझर्सनी हा बनवला होता. थोडासा डीप नेक नव्हता, आपण बघूया किती डीप नेक होता. I can't hear you. Scream for Rocky Sawant, come on! All the best, everyone. And Rocky Sawant loves you a lot because I love you. Take care. सर, आता ह्याला कसं डिफेंड कराल तुम्ही, हे तर खूपच डीप आहे. सर, बिकॉज हा कॅमेरा जो मारलाय झूम लावलेला आहे. हा जाणून बुजून झूम तिथेच लावला गेलाय. मला असं म्हणायचंय की मी परफॉर्म तिकडे करते आणि माझं ऑडियन्स तिकडे, तर इथपासून तिथपर्यंत ऑडियन्सला काहीच दिसणार नाही. कारण मी तिकडे नाचते, इतकं लक्षात येईल ऑडियन्सला की मी बघते की राखी सावंत तिकडे दिसते लांबून. म्हणजे कारण राखी स्टेज आणि ऑडियन्सला ऑडियन्सच्या दिसणार नाही मध्ये ही गोष्ट लक्षात येते, पण जेव्हा तुम्ही तयार होत होता तुम्हाला तरी दिसून आलं असेल ते. मी मान्य करते की थोडं मी आधीच म्हटलं की सर थोडा डीप नेक होता, पण अगेन हा कॉस्ट्युम मी बनवला नव्हता. ज्या ब्रँडला हायवूड 5000ला मी प्रेझेंट करत होते, तर त्यांनी स्कर्ट, जॅकेट, म्हणजे एक सॉन्गमध्ये 3 कॉस्ट्युम चेंज करायचे होते मला. हायवूड 5000चा स्कर्ट, जॅकेट आणि ते, तर त्यांनी पुन्हा पुन्हा हाच कॉस्ट्युम ठेवला होता. तर मी म्हणलं ठीक आहे, कारण ऑडियन्स खूप लांब आहे, जवळ सुद्धा नाहीये. जितके राखी, आपले तुम्हाला कधी डायरेक्टर कपडे देत असतो, कधी तुमचा भाऊ नाणी चिकटवतो, कधी ऑर्गनायझर्स कपडे देतात. तुमचा तर काहीच दोष नाहीये. सर, मी खूप इनोसंट आहे, माझा काहीच दोष नाहीये. मला जे कपडे देतात मी घालते. आणि मग जेव्हा तुम्ही जे कपडे दिले ते घालता, त्यावर पोलिसांनी बंदी घातली, तर तुम्हाला काय अडचण असू शकते? नाशिकच्या शोच्या दरम्यान फक्त यामुळेच मारामारी झाली, भांडणं झाली, कारण त्या शो मध्ये ऑब्सिनिटी होती, वल्गॅरिटी होती. नाही सर, ही गोष्ट एकदम चुकीची आहे. मी नाही मानणार. कारण तिथे असं झालं होतं की आमचं शूट 2 तासांचं होतं आणि ऑडियन्स माझ्या डान्स नंतर ओरडत होती, वी वॉन्ट वन्स मोर, वन्स मोर, वन्स मोर ओरडत होती. आणि कारण ऑर्गनायझर्सना पोलिसांनी परमिशन दिली नव्हती, कारण कोर्टाचा जो रूल होता तसंच आम्हाला करायचं होतं. 2 तासांवर परफॉर्म करायचं नव्हतं. आणि ऑडियन्स म्हणाला की वी वॉन्ट मोर परफॉर्मन्स. तर ऑडियन्स इतकी महागाची 2-2, 3-3 हजाराची तिकीटं काढून येतात. माझी इतकी फॅन फॉलोइंग आहे की पहिल्यांदा 35 ते 40 हजाराचा ऑडियन्स माझा शो बघण्यासाठी असे एकमेकांवर पडतायत की राखी कुठून तरी काहीतरी दिसेल. सर, आणि तिथे आपापसात लढाई होते. पोलीस कसे सांभाळतील ऑडियन्सला? आणि तिथे काही भांडणं होतात पोलिसांची आपापसात, भांडणं होतात आणि प्रकरण सगळं ते माझ्यावर आहे आणि माझ्या स्कर्टवर, की राखी सावंतमुळे भांडणं झाली आणि आता यांचा शो थांबवा. हे पोलिसांचं काम आहे सर, प्रोटेक्शन करणं. माझं सुद्धा आणि ऑडियन्सचं, म्हणजे जे येतात तुम्ही fans त्यांचं. ऑडियन्सेसना प्रोवोक करणार, भांडणं लावणार आणि पोलिसांनी तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं. सर, मी अजिबात प्रोवोक नव्हते करत. मी तर माझा डान्स करत होते. मी ओळखले जाते जस्ट बिकॉज ऑफ माय डान्स, माझे एक्सप्रेशन्स. जर तुम्ही राखी सावंतला जर तुम्ही शो मध्ये बोलवलंय, तर काय राखी सावंत भजन करेल? सर, मला बुक केलं गेलंय एक आयटम गर्ल. एव्हरीबडी नोज राखी सावंत आयटम गर्ल. तुम्ही त्यांना शो मध्ये बोलवलंय, तर ऑफकोर्स मी 15 मिनिटाचा एक डान्स करते, श्वास न घेता. कंटिन्युअसली मी डान्स करते. तर मला नाही दिसत की मी जेव्हा वागते कॅमेरा कुठे मारला जातोय. मी नाचताना मी डान्स करत असते. ते यामुळे, कारण पोलिसांना वाटतं की तुमच्या अशा प्रकारच्या डान्स पोलिसांना वाटतं की मी खूप हॉट आहे. तर हॉट आहे तर आहे. तर त्यांनी मला पण प्रोटेक्ट करावं, पब्लिकला सुद्धा प्रोटेक्ट करावं. याचा अर्थ असा नाही की माझे शोज बंद करावे. पब्लिकला प्रोटेक्ट करण्यासाठी तुमचे शोज बंद केले जात आहेत. असं नाहीये सर, मला असं नाही वाटत. पण मी म्हटलं मी लिहून द्यायला तयार आहे कोर्टात सुद्धा, की जेव्हा पण मी परफॉर्म करेन मी शॉर्ट ड्रेस घालणार नाही, पूर्ण कपडे घालेन.
पण वल्गॅरिटी आणि ऑब्सिनिटी फक्त तुमच्याच शो मध्ये का असते? नाही सर, मला तर नाही. मला तर कुठूनही वल्गर नाही वाटलं सर. ऑडियन्सला सुद्धा नाही वाटत. चला ऑडियन्सला विचारूया की काय हे लोक तुम्हाला या विषयावर काही प्रश्न विचारू इच्छितात का तुमच्या वल्गॅरिटी बद्दल या शोज बद्दल? हा बोला. कल्पना चावला, मेधा पाटकर, अरुंधती रॉयने भारतीय नारीच्या छवीला जगामध्ये एक नवीन सन्मान प्रदान केला. तिथेच तुमच्या भडकवणाऱ्या गाण्यांनी या छवीला बिघडवण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये तुमचा किती दोष आहे तुम्ही सांगाल का? मी सुद्धा एक नवीन ट्रेंड घेऊन येते. मी पण काहीतरी काहीतरी नवीन करून दाखवण्याचा प्रयत्नच करते. राखी, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही देशाचं नाव मोठं करत आहात? मी तर काही दंगली केल्या नाहीयेत. लोकांना मी हॉट वाटते तर मी काय करू? राखी, हे फक्त इथे नाहीये आणि मला असं कळलं की तुम्हाला दुबईमध्ये सुद्धा बॅन केलं गेलंय. तिथे सुद्धा तुमच्या परफॉर्मन्सला थांबवावं लागलं. दुबईमध्ये मी परफॉर्म करत होते आणि कुणाची इतकी हिंमत की माझ्या परफॉर्मन्सच्या मध्ये येऊन मला हात लावेल, तर मी दिली एक थोबाडीत ठेवून. नेक्स्ट डे मी ब्लॅकलिस्ट झाले. मी इंडियन मुलगी आहे, तुमच्याकडे इथे परफॉर्म करायला आले. तुम्ही स्टेजवर येऊन माझ्या बॉडीला हात कसे लावू शकता? मी मारली थोबाडी, मग मला ब्लॅकलिस्ट केलं तर केलं. तुम्ही म्हणताय पण की नंतर तुम्ही सर त्यांनी पुन्हा पुन्हा बोलवलं मला शो साठी. कधी कोणाची हिंमत नाही झाली की येऊन हात लावेल. राखी, एकीकडे तर तुम्ही जनतेला सांगत आहात की कुणीतरी हात लावला आणि तुम्ही त्यांना झापड मारली, आणि आमच्याकडे सुद्धा अशाही काही क्लिपिंग्स आहेत की कुणीतरी तुम्हाला किस केलं, मग तुम्ही त्यांना किस केलं, तेव्हा तुमची झापड कुठे दिसून नाही आली. आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे राखी, आणि ब्रेक नंतर या इन्सिडेंट बद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारू. आम्ही तुम्हाला ते फोटोज दाखवू ज्यामध्ये लक्षात येईल की तुम्ही काय केलं आणि मी सर, काय आय केलं. रिअली लाईक यू. मी तुमचा खूप आदर करते सर, त्यामुळेच मी तुमच्या शो मध्ये आले सर. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर राखी सावंत यांच्यावर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत. जनतेच्या बाजूने स्पष्टीकरण मागत आहोत आयटम गर्ल राखी सावंत यांच्याकडून. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप राखी सावंतवर. आपकी अदालत मध्ये आयटम गर्ल राखी सावंत यांच्यावर आरोप आहे की पब्लिसिटीसाठी या स्टंट्सचा आधार घेतात. राखी, ज्या प्रसंगाबद्दल तुम्ही बोलत आहात, जिथे तुम्ही म्हणालात की मिकाने तुम्हाला जबरदस्ती किस केलं, त्याबद्दल पुन्हा पुन्हा असं म्हटलं जातं की तुम्ही या पूर्ण इन्सिडेंटचा एका स्टंट सारखा वापर केला पब्लिसिटी मिळवण्यासाठी. मी ॲज अ फ्रेंड गेले होते आणि त्यांनी इथे गालावर किस केलं होतं, जे ब्लेसिंग किस असतं, जे एक आई आपल्या मुलीला, वडील आपल्या मुलीला करतात ब्लेसिंग किस इथे, तर ते मी माझ्या मित्राला केलं होतं ब्लेसिंग किस, आणि केक सुद्धा भरवला होता. तर माझ्या मनात अशी कुठली घाणेरडी भावना नव्हती, आणि मी ॲज अ मित्र, जरी तो माझा मित्र असता, माझ्या भावाचा बर्थडे असता, मी केलं असतं. पण जे त्यांनी केलं सर, ते खूप खूप चुकीचं केलं सर. राखी, असं एकदा अजिबात आपण करायला नको होतं सर. हे अतिशय चुकीचं वागणं होतं माझ्यावर. एकदा बघून घेऊयात की तुम्ही काय केलं. तुम्ही कसा केक भरवला, तुम्ही कसं किस केलं, आणि त्यानंतर इन्सिडेंट काय झाला ते एकदा बघून घेऊयात. राखी, ज्या प्रकारे तुम्ही मिकाच्या तोंडावर केक लावलाय, हे कोणीतरी इंटिमेट मित्र असतात, खूप जवळचे मित्र असतात, तेच लोक असं काम करू शकतात. असं नाहीये की मी पहिल्यांदा जाऊन भेटते. पहिल्यांदा जाऊन भेटत असते तर मी कधीच असा केक वगैरे नसता भरवला. खूप वेळा आम्ही भेटलोत. एकतर बर्थडे आम्ही लोक सेलिब्रेट करत होतो बर्थडे, आणि तो पण त्याने, मी तर केक खाऊ घालणार होते, त्याने हात पकडला. मग मला आला राग, मी केक लावला की तुझा बर्थडे. तर मला नव्हतं माहित की तो खूप इतका चुकीचं त्याने जे माझ्याबरोबर केलंय ना, मला खूप वाईट वाटतं सर. बिकॉज मला आपलं काम, मी किती पण कुठलेही शॉर्ट ड्रेस घालते, किंवा मी एक आयटम गर्ल आहे, किंवा मी अंगप्रदर्शन करते, याचा अर्थ असा नाही की कुणी पण माणूस माझा फायदा घेऊ शकतो, अशी चुकीची गोष्ट करू शकतो. आणि आज जो मी आवाज उठवलाय अगदी योग्य केलंय.
राखी, तुम्ही अशा प्रकारची सिच्युएशन क्रिएट कराल, अशा प्रकारचं प्रोव्होकेशन क्रिएट कराल, स्वतःची अशा प्रकारची इमेज बनवाल. मग जर अशा प्रकारच्या घटना घडल्या तर त्याला जबरदस्ती कोण म्हणेल? काय इमेज मी काही क्रिएट, ती तर माझी फिल्म इंडस्ट्रीसाठी जो मी डान्स वगैरे करते ते माझं काम आहे. कुठल्याही माणसाची एवढी हिंमत की कोणी असं करू शकतो जस्ट बिकॉज ऑफ माय शॉर्ट ड्रेस आणि जस्ट बिकॉज ऑफ माझं करिअर असं आहे. कोणी माझा फायदा घेऊ शकतो? कोणी नाही. कुणाची हिंमत नाही, कुणामध्ये एवढे गट्स नाहीत कुठल्याच माणसात की जर एखादी मुलगी साडीमध्ये असो, सलवार कुर्त्यामध्ये असो, शॉर्ट ड्रेसमध्ये असो, कुणालाच ही परवानगी नाही की कोणी तिचा फायदा घेईल. राखी, त्या पार्टीमध्ये बरेचसे लोक होते, नावाजलेले सिंगर होते, सुनिधी चौहान होत्या तिथे. त्यांचं वक्तव्य मी पाहिलं. सुनिधी चौहान म्हणाल्या की राखीने आधी किस केलं आणि राखीने अशा प्रकारची सिच्युएशन क्रिएट केली, मिकाला इन्व्हाइट केलं हे करण्यासाठी. सुनिधी चौहान एकदम चुकीच्या आहेत. कदाचित मला वाटतं की मिका कदाचित त्यांना कुठल्या तरी व्हिडिओमध्ये काहीतरी प्लॅनिंग असेल, त्या व्हिडिओचं देणार असतील म्हणून चुकीचं स्टेटमेंट दिलंय. कारण ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांनी वक्तव्य दिलं, शेफाली जरीवालाने दिलं, हरमीतने दिलं, त्यांच्या हसबंडने, सुनिधी चौहानने स्टेटमेंट दिलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये सत्य समोर आलं. वस्तुस्थिती आली की मला हा किस करतोय जबरदस्ती आणि हे तिघे उभे आहेत तसे हसतायत. माझी खिल्ली उडवली जाते, एका मुलीला जबरदस्ती किस केलं जातंय, तिघांची चोरी पकडली गेली. त्यांना स्वतःला रिअलाइज झालं की चुकीचं सांगितलंय. जेव्हा दुबईमध्ये अशा प्रकारची घटना घडली तेव्हा तुम्ही झापड मारली. ह्या पार्टीमध्ये तुमची झापड कुठे गेली होती? तुम्ही बोलताय एकदम बरोबर आहे सर. याचं उत्तर मला नक्कीच द्यायचंय. पहिली गोष्ट तर जेव्हा मी माझ्या फ्रेंडला इंट्रोड्यूस करून देत होते मिकाशी, तर हे मी इंट्रोडक्शन एक असतं ना, तर तेव्हा त्यांनी मला एकदम असं पकडलं. जेव्हा एक व्यक्ती एका स्त्रीला इथे पकडतो तेव्हा ती कमकुवत होते ती स्त्री. तिच्या लक्षात येत नाही, जर तिने फोर्सने असं हटवण्याचा प्रयत्न केला तर तिचा गळा दुखावला जाईल. मी कुठली फिलॉसॉफर नाहीये, कुठली सायंटिस्ट नाहीये, बट तेव्हा मला जाणीव झाली होती. माझी एकदा त्यांनी असं केलं, मी घाबरले आणि मला काही कळायच्या आतच दुसऱ्यांदा त्यांनी मला कॅच केलं लगेच तसं. आणि मीडिया समोर आहे, माझे फ्रेंड्स, माझा भाऊ सगळे होते. मी काय करू? मी घाबरले, कारण मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हते की हा माणूस माझ्याबरोबर असं करेल. म्हणून मी तिथून घाबरून माझ्या फेसवर असं जोरात मारलं आणि घाबरून मी तिथून निघून गेले सर. पण आता जर मला परत कुठे मिका भेटला तर मी अशी लगावेन त्याला, त्याच्या आयुष्यात तो किस कुणाचाही घ्यायचा विसरून जाईल. अशी थोबडीत मारेल त्याला आयुष्यभराची. एका मुलीची अब्रू ही तिच्या स्वतःच्या हातात असते. जग तिला कुठल्या नजरेने बघतं हे तिच्यावर अवलंबून असतं. तर तुम्ही त्या पार्टीमध्ये जसे कपडे घातले, जसं तुम्ही मोठ्याने मिरवत पुढे पुढे होता, तर मग तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही स्वतः मिकाला प्रवोक केलं हे सगळं करण्यासाठी? यामध्ये तुमचाही हात होता जे त्या दिवशी झालं. मी पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तुमच्यासारखेच कपडे घालते. सिद्धिविनायक मंदिरात जाते. माझे आई वडील आहेत, माझे भाऊ बहीण आहेत. त्यावेळी जेव्हा मी गेले होते तिथे ॲज अ फ्रेंडच्या नात्याने गेले होते, ॲज अ फ्रेंड. पण मला माहित नव्हतं माझा मित्र माझ्याबरोबर अशी चूक करेल, एवढी चूक करेल. त्यांचा प्रश्न असा आहे की त्या म्हणतायत की मिकाने चूक केली, हे सगळे लोक मानतायत, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे हे लोक म्हणतायत. पण त्यांचं म्हणणं आहे की तुमचीही चूक होती, भलेही कमी होती, पण ज्या प्रकारे तुम्ही गेला होता, ज्या प्रकारे तुमचा व्यवहार होता, ज्या प्रकारचा ड्रेस घातला होता, तुम्हाला तुमच्या त्या चुकीचा कुठेतरी पश्चाताप होतोय? नाही मॅम, मला कसलाही पश्चाताप नाहीये. ज्या प्रकारचे कपडे मी घातले होते किंवा मी केक भरवला होता. तुमचे सगळ्यात वेगळे कपडे होते आणि तुम्हीच सगळ्यात जास्त मिका सोबत होता. एक नाही, कमीत कमी 6-7 मुली होत्या ज्यांनी फक्त बिकनी टॉप घातला होता आणि अशी लोअर खाली जीन्स घातली होती. त्यांची तर टेप अजिबात दाखवली गेली नाही. बिकॉज हे माझ्या बरोबर झालं म्हणून दाखवलं गेलं. तिथे खूप साऱ्या मुली होत्या, असं मला लोकांची दुसऱ्या मुलींशी घेणं देणं नाहीये. माझ्याबरोबर माझी बॅग ओपन होती जस्ट बिकॉज तसे कॉस्ट्युम मार्केटमध्ये मिळतात आणि मी माझ्या घरी बनवला नव्हता. आणि ते कॉस्ट्युम्स आहेत ना, कुठल्या तरी डिझायनरनी माझ्या व्हिडिओमध्ये घातला राखी, होता. मार्केटमध्ये तर खूप प्रकारच्या गोष्टी मिळतात, पण तो घातलाय तुम्ही. सर, मी तुमचा खूप आदर करते. मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. सर प्लीज, तुम्ही माझी साथ नाही देणार तर कोण देणार? प्लीज. राखी, तुम्ही म्हणताय की कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीज तुम्ही क्रिएट करत नाही, पण आमच्याकडे ते वक्तव्य आहे जे तुम्ही देता सनसनी क्रिएट करण्यासाठी. त्याविषयीचे आरोप आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर राखी सावंत कडून स्पष्टीकरण मागूयात त्यांच्या सनसनीखेज वक्तव्यांवर. आपकी अदालत मध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत आयटम गर्ल राखी सावंत यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप राखी सावंतवर.
आपकी अदालतमध्ये आयटम गर्ल राखी सावंत यांच्यावर आरोप आहे की या काहीही विचार न करता वायफळ वक्तव्य करतात. राखी, बरीचशी अशी वक्तव्य आहेत ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की तुम्ही फक्त यासाठी वक्तव्य करता की थोडी पब्लिसिटी मिळावी, वृत्तपत्रांमध्ये सनसनी निर्माण व्हावी. जसं की जेव्हा हे गाणं कजरारे आलं तेव्हा तुम्ही म्हणालात की ऐश्वर्या रायच्या जागी मी असायला हवं होतं. सर नक्कीच मी असायला हवं होतं तिथे, कारण ऐश्वर्या राय मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, व्हॉट एव्हर, शी इज एक हिरोईन मटेरियल आहे. त्यांना असं आयटम गर्ल वगैरे नाही, आयटम नंबर नाही शोभा देत. ते आमचं काम आहे. ते लटके झटके दाखवणं हे आमचं काम आहे सर. मी गाणं केलं असतं तर अजून जास्त चांगलं केलं असतं. अमिताभ बच्चनजी आणि अभिषेक बच्चनजी. तुम्ही म्हणालात की जर माझी हाईट थोडी जास्त असती तर मी सुष्मिता सेनसाठी धोका बनले असते. नाही, सुष्मिता सेनचं काही कंपॅरिझन नाहीये, बिकॉज शी इज व्हेरी टॅलेंटेड अँड शी इज व्हेरी वेल स्पोकन. असं काही नाहीये. ते तर कदाचित माहीत नाही, कधीतरी तोंडातून निघून गेलं असेल. असंच माणूस आहे सर मी पण. आणि जेव्हा तुमचा अल्बम बुड्ढा मिल गया रिलीज झाला तेव्हा तुम्ही असं काहीतरी म्हणालात की मला म्हाताऱ्या लोकांबरोबर मैत्री करायला जास्त आवडते. मी सांगू इच्छिते यासाठी, कारण आज कोणीही किती पण व्हिडिओज निघत असतात, यंग यू नो हे ते. तर जेव्हा कंपनीने मला गाणं ऐकवलं, मैं क्या करू राम मुझे बुढा मिल गया, तेव्हा मी इमिडिएटली हो म्हणाले. मी म्हटले एक व्हिडिओ तरी काढला जावा. आय एम सॉरी, सगळे यंगच आहे तिकडे. आय एम सॉरी. मला वाटलं की एक व्हिडिओ तर काढला जावा की हाय मैं क्या करू राम मुझे बुढा मिल गया. तर प्रत्येक म्हातारा म्हणेल की वाव दिस इज अ सॉन्ग फॉर मी. म्हणूनच हे वक्तव्य मी माझ्या मनापासून, जर मी जे वक्तव्य देते ते माझ्या मनापासून ते म्हणत असते. माझ्या बोलण्यामध्ये कुठलंच पॉलिटिक्स नसतं, कुठलंच राजकारण नसतं. जे काही बोलते ते माझ्या मनापासून बोलते. फक्त इतकंच होतं की तुमचं वक्तव्य सनसनी निर्माण करतात. असं नाहीये. लोकांना वाटतं की या मुलीच्या बोलण्यामध्ये कुठे ना कुठे खरेपणा आहे, म्हणूनच लोक याच्या हेडलाईन्स छापतात आणि प्रत्येक चॅनलमध्ये हेडलाईन्स येतात. सो दॅट्स गुड. लोकांना आवडतात या गोष्टी. आता लोकांनाच विचारूयात की त्यांना किती आवडतात तुमची ही वक्तव्य. तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात तिथे जास्त पब्लिसिटीसाठी काही लोक काहीही करायला तयार असतात. मग तो मिकाचा इश्यू असो किंवा मग कुठलाही इश्यू असो. तुम्ही हे का नाही बोलत की तुम्हाला यामुळे इतकी पब्लिसिटी मिळाली की जे लोक ओळखत नव्हते ते सुद्धा ओळखायला लागले तुम्हाला. म्हणजे तुम्ही या संधीचा पूर्णपणे फायदा घेतलाय. नाही भावा. मी कोणाचाही फायदा घेतला नाहीये. माझ्याबरोबर जो गुन्हा झाला त्याच्या विरुद्ध मी बोलले. जर ही दुर्घटना घडलीये, जर या गुन्ह्याविरुद्ध मी आज पूर्ण लाज शरम सोडून, माझे पण पेरेंट्स आहेत, मी पण कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे, तरी पण ही सगळी लाज शरम सोडून आज मीडिया समोर आले. पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट लिहिलीये, हा विचार करून की मला ही पब्लिसिटीचा विचार करून नाही की पब्लिसिटी मला मिळेल की नाही, की त्याला शिक्षा मिळावी. म्हणजे कुठल्याही जगातील कोणाच्याही बहिणीबरोबर किंवा कुठल्याही मुलीबरोबर परत असं होऊ नये. आता तुम्ही नारी सुधारणेचं काम करणार. हो, मी करणार. मी नारी सुधारणेचं काम नक्कीच करणार आणि मी अशी पुन्हा कुणाबरोबर घटना घडली आणि ती मुलगी माझ्याकडे हेल्पसाठी आली तर डेफिनेटली मी तिला मदत करेन. राखीजी, मला असं वाटतं की तुम्ही स्वतःचीच काही परिभाषा बनवली आहे की गालावर दिलं गेलेलं चुंबन उचित आहे, ओठांवर दिलं गेलेलं अनुचित आहे. माझे कपडे ठीक आहेत कारण ते मला ठीक वाटतायत. आणि आपण ज्या समाजात राहतो आणि तुम्ही ज्या क्षेत्राशी जोडल्या गेल्या आहात त्यामध्ये तुम्ही प्रेक्षकांच्या, पूर्ण समाजाच्या भावनांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तर कुठे ना कुठे ती भावना मिस होतेय जेव्हा तुम्ही तुमचा आयटम डान्स करता किंवा तुम्ही तुमच्या कुठल्याही सॉन्गचं प्रदर्शन करता किंवा कुठल्याही सिनेमांमध्ये काम करता. मला हे म्हणायचंय की आज मी जे कपडे घालते किंवा जो डान्स करते ते माझे डिरेक्टर प्रोड्युसर करतात. आज मी काही मिस युनिव्हर्स नाहीये, मी काही सुष्मिता सेन नाहीये, मी ऐश्वर्या राय नाहीये की मी स्वतःसाठी ऑब्जेक्ट करीन, की मी हे म्हणेन की मी हे सगळं करणार नाही. मी एक नवीन मुलगी आहे, मी पण स्ट्रगलर आहे. तर मला जे माझे डिरेक्टर प्रोड्युसर सांगतात डान्स करण्यासाठी, कपडे घालण्यासाठी, तर मी करते. पण तुम्हाला राखी, तुम्हाला कधी हे नाही वाटत की तुम्ही जे काही करत आहात त्याचा समाजावर, यंगस्टर्सवर, बाकी लोकांवर काय ते परिणाम होईल? लव्हड इट सर.
त्यांना खूप आवडतं माझे तर व्हिडिओज इतके विकले जातात. सीडीज कुठल्या पण तुम्ही बघा, त्यांना सगळ्यांना आवडतात. सगळ्यात जास्त म्हणून तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मला घेतलं फक्त जातंय. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रासला बघून तुम्ही ठरवलं की माझे व्हिडिओ खूप विकले जातात आणि कॉलेजला जाणाऱ्या सर मुली तुम्ही इथे शॉर्टकट बोलताय परिधान पण करतात. रात्री तुम्ही तेच व्हिडिओ बघत असता. यू लव्ड इट. तुम्ही रिवाइंड करता पुन्हा पुन्हा. या आरोपांवर तुमच्या स्पष्टीकरणानंतर प्रश्न उत्तरांनंतर आता आपण एका ब्रेकसाठी थांबणार आहोत आणि ब्रेक नंतर बघणार आहोत आपकी अदालतमध्ये आजच्या जज नफीसा अली यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला राखी सावंत यांच्यावर. आयटम गर्ल राखी सावंतला आपण विचारलं त्यांच्या वल्गॅरिटीच्या बद्दल, त्यांच्या छोट्या होत असणाऱ्या कपड्यांबद्दल. आपण त्यांना विचारलं त्या इन्सिडेंट बद्दल ज्यामध्ये मिक्का इन्व्हॉल्व्ह होते. आम्ही राखी सावंतला स्पष्टीकरण मागितलं. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर, राखी सावंतच्या उत्तरांवर आजच्या जज नफीसा अली यांच्या निर्णय. माझ्या मते राखी, तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि खरेपणाने जी तुम्ही ही सुरू केली आहे जी लढाई, खूप चांगली गोष्ट आहे. कुठल्याही माणसाला हक्क नाहीये की तो तुम्हाला अशा प्रकारे जबरदस्तीने केस करेल पब्लिकली. इट इज रॉंग प्रिन्सिपली. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की डोंट टेक द लॉ इन युअर हँड्स, जसं तुम्ही म्हणालात, कारण त्यावेळी जर तुम्ही एक थोबाडीत मारली असती तर ते चांगलं झालं असतं. पण आता तुम्ही त्याला अवॉइड करा, इग्नोर हिम. आणि जसं आपण वचन दिलंय सगळ्यांच्या समोर की तुम्ही आता जेव्हा आता प्रोग्राम्समध्ये जाल तेव्हा समजून उमजून कपडे तुम्ही परफॉर्म कराल, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही टॅलेंटेड आहात, तुम्ही खूप चांगल्या डान्सर सुद्धा आहात आणि तुम्ही, मला माहिती आहे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल खूप सारे लोक स्ट्रगल करून मोठ्या मोठ्या पदावर येतात. अँड माझ्या विशेस यासाठीच आहेत तुमच्याबरोबर. पण तुम्ही एक टाईपकास्ट झाले आहात, आयटम नंबर, आयटम गर्ल, आणि यामुळे तुम्हाला आता एक संधी मिळाली आहे. तुम्ही यामधून बाहेर येऊन काही ना काही चांगलं करून दाखवण्याची संधी मिळाली आहे तुम्हाला. अँड माझ्या मते तुम्ही ही संधी सोडू नका. थँक्यू. या अपेक्षेने आणि विश्वासाने की राखी सावंतला जी संधी मिळाली आहे त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतील. त्यांच्या बोलण्यामध्ये किती खरेपणा आहे याचा अंतिम निर्णय तुम्हाला म्हणजे जनतेला घ्यायचा आहे. हा निर्णय आम्ही तुमच्यावर सोडतो. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात आपकी अदालतमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.